कुरुल जिल्हा परिषद गटामधून भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव निवडणुकीला उभे राहत आहेत. आपण आता मिरीमध्ये सध्या काय परिस्थिती आहे, मिरीमध्ये त्यांना कशा पद्धतीने मतदान होईल, ते कमळ चिन्हावरती उभा राहत आहेत, काय सांगता येईल तुम्हाला? त्याबद्दल की जवळजवळ 100% मतदान हे सचिन दादांनाच होणार आहे, कारण त्यांचा सर्वांगीण विकास आहे तसा. आणि काय सांगता येईल कशामुळे इतकं मतदान होणार आहे 100%? प्रत्येक एक घरातला कुटुंबातला उमेदवार असल्यासारखा आहे आमच्या गावातला तो. आणि प्रत्येक जे शेतकऱ्याच्या अडचणी आहेत, नदीचं पाणी, बंधारा असेल, लाईट असेल, प्रत्येक ह्याच्यामध्ये हिरिरीनं भाग घेतात आणि त्यांनी सहकार्य करतात शेतकऱ्यांना. चांगलं मतदान होईल का? हो हो, एक नंबर मतदान होणार. जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव भाजप पक्षाकडून कुरुल जिल्हा परिषदला उभे राहिलेले आहेत. कमळ हे चिन्ह आहे. मिरीमधून त्यांना मतदान कसं होईल? मिरीमध्ये त्यांना मतदान 100% होणार. म्हणजे कारखान्याला ऊस वगैरे शेती जे आहे, शेतकऱ्यांना सगळे ते मदत करतात आणि मदत करून त्यांच्या अडचणीसुद्धा भागवतात. त्यांना कर्ज देतात, त्यांना खत देतात, इतके म्हणजे सोयीचे त्यांनी कामं करतात. त्याच्यामुळे त्यांना निवडून देतात. चांगलं मतदान होईल का हा, मिरीमधून? 100% मतदान होणार मिरीमध्ये. जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषदमधून निवडणुकीसाठी उभा राहील भाजप पक्षाकडून. मिरी गावातून कसं मतदान होईल? मिरी गावातून त्यांना जवळपास 100% मतदान होण्याची अपेक्षा आहे आणि होणारच. कारण तर ते सचिन जाधव आपले जे आहेत ते इथले स्थानिक असल्यामुळे इथले जे सर्वसामान्य जनतेचे, नागरिकांचे जे काही ऐच्छिक अडचणी असतील किंवा जे काही अडचणी असतील त्यामार्फत त्यांनी सर्वांनी मदत केलेली आहे. त्यामुळे त्यांचा मदतीचा ओघ इकडे भरपूर असल्यामुळे लोकांची मानसिकता हे भाजपमय असल्यामुळे त्यांना 100% प्रतिसाद भाजपला होणारच. या परिसरातील म्हणजे मिरी गावातील तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध कारखान्यामुळे झाला आहे का? हो, 100% झालेला आहे. जी तरुण पिढी शिकलेली होती त्यांना त्यांच्या हाताला त्यांनी काम दिलेलंच आहे आणि इथल्या परिसरातील सगळ्या अडीअडचणीसाठी ते सगळ्यात अगोदर धावून जातात. मिरीमधून चांगलं मतदान होईल? हो, 100%. जकराय शुगरचे चेअरमन कुरुल जिल्हा परिषदमधून निवडणुकीला उभारले भाजप या पक्षाकडून. कमळ हे चिन्ह आहे त्यांचं. मिरीमधून त्यांना मतदान कसं होईल, काय सांगता येईल? त्यांचं काम काय मिरी आणि परिसरामध्ये? त्यांचं काम सचिनदादा यांनी कमळ भाजपमधून उभारलं. जसं कमळ उमलतं आहे तसं पूर्ण परिसर उमलं आहे झेडपीमधून आणि त्यांना 100% मतदान आमच्या गावातून मिळणार. इतर कोणताही पक्ष आला तरी बी नाही. आमच्यात प्राथमिक शाळांमध्ये लेकराशींला ही परत दवाखाना किंवा असं अडचणी पूर्ण भागवली त्यांनी. आतापर्यंत त्यांचं कार्य बघणं की सांगणं एवढं की भरपूर त्यांचं सांगणं आहे. सर्वसामान्य लोकांना मदत केली आहे का? मदत सगळ्यालाच. लहान मुलापासून ते म्हाताऱ्या वयापर्यंत सगळ्याला मदत आहे. आज दवाखाना क्षेत्र राहू द्या किंवा शिक्षण, ही सगळी शेती, ही त्यांचं सगळे आहे. सचिन जाधव जकराय शुगरचे चेअरमन निवडणुकीला उभा राहिलेले आहेत कुरुल जिल्हा परिषद गटामधून भाजप पक्षाकडून. मिरीमध्ये एकंदरीत परिस्थिती कशी राहील? मतदान भाजप पक्षाला आणि त्यांना कसं होईल? सचिन मालक भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांचं पहिल्यांदा आम्ही अभिनंदनच करतो आहे. कारण इथे ह्या भागामध्ये का नाही, आमच्या भागामध्ये असं नेतृत्व नव्हतं. अगोदर का नाही आम्ही उंटावरनं का नाही शेळ्या हाकायचा प्रकार चालू होत होता. पण आता इथं सचिन मालक असल्या कारणानं आम्ही का नाही वेळोवेळी कुठली अडचण आली तर मालकाच्या कारणा घालल्यानंतर आता 0 मिनिटाला त्याचं निरसन झालेलं आहे. म्हणजे ते बंधाऱ्याचं डागडुगी राहू दे किंवा रस्त्याचं मुर्मीकरण राहू दे किंवा अन्य कुठल्याही गोष्टीचं, किंवा आपला ऊस गेल्यानंतर किंवा ऊस जायच्या अगोदर देखील कुणाच्या लग्न अडलं आहे तर मालकाला जर रिक्वेस्ट केली तर ठीक आहे, तुमचा ऊस एवढा येणार आहे ना, अगोदर ॲडव्हान्स दिलेला जातं. मग अशा प्रकारचे कामं केलेली आहे ती. उगाच दुसरी का नाही कुठं लांबनं बोलून काय त्यांचा काय उपयोग नाही, काय नाही. मिरीमधून मतदान होईल का? 100% मतदान होतं. भाजप पक्षाकडून जकराय शुगरचे चेअरमन कमळ या चिन्हावरती सचिन जाधव निवडणुकीला उभा राहिलेले आहेत कुरुल जिल्हा परिषद झेडपीसाठी. काय परिस्थिती राहील मिरीमधून? कुरुल जिल्हा परिषद गटातून सचिन जाधव साहेबांना 101% मतदान पडणार आहे आणि 101% ते निवडून येणार आहेत तिथून. आणि आतापर्यंत आमच्या गावातली सगळी कामं, रस्त्याचं असू द्या, लाईट असू द्या किंवा बंधाऱ्याचं असू द्या, हॉस्पिटलचं काम असू द्या किंवा मुलीचं लग्न असू द्या, कुठल्याही गरिबाच्या म्हणजे संकटाला त्यांनी धावून आलेले होते. एकंदरीत आपल्या 20 गावामधनं आतापर्यंत आम्हाला जिल्हा परिषद कुरुल गटातनं आमच्या भागातला, दक्षिण भागातला माणूसच मिळाला नव्हता आम्हाला.
आणि आतापर्यंत आलेला पूर्वीचा जे उमेदवार होता त्याने आमच्याकडे दुर्लक्षच केलेलं आहे. म्हणून आता तर आमचा घरचा माणूस असल्याने आम्ही 100% मतदान करून आम्ही BJPला निवडूनच देणार आहे. का नाही राहील सचिन दादाला मतदान होईल का? इथला जो मुस्लिम समाज आहे मिरीमधला, तो कमळ या चिन्हाला मदत करेल का? जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव निवडणुकीला उभा राहिलेत कुरुल झेडपीसाठी. भाजप पक्षाकडून काय परिस्थिती राहील मिरीमधून? सचिन दादाला 100% मतदान होईल मिरीमधून. इथला मुस्लिम समाज मतदान टाकेल का भाजपला? 100% मतदान कमळ चिन्हाला स्वीकारेल का? कमळ चिन्हाला होईल 100%. चांगलं मतदान होईल. चांगलं मतदान होईल. सचिन जाधव झेडपीसाठी कुरुलमधून उभा राहिलेले आहेत. भाजप या पक्षामधून कमळ या चिन्हावर. मिरीमध्ये कसं मतदान होईल त्यांना? मिरीमध्ये मतदान 100% करण्याचा प्रयत्न आम्ही स्वतः करणार आहे आणि सर्व आमचे गावकरी आहेत सचिन मालकावर भरपूर खुश आहेत. त्यांनी आमच्या गावासाठी हा वडापरचा जो बंधारा आहे याचं काम वेळोवेळी लक्ष देऊन अगदी लहान खोल त्याचं बंधारा जर असेल पूर्णपणे पॅक करून आम्हाला त्यांच्यामुळे सुख भेटलेलं आहे त्या बंधाऱ्यामुळं. पिकं जगलेले आहेत. पिकं जगलेले आहेत आणि अगदी अर्ध्या राज्याला दवाखाना असेल, काय पेशंट असेल, कारखान्यातनं ऑक्सिजन असेल, अर्ध्या राज्याला आम्हाला पोच केलेला आम्ही स्वतः जाऊन आणलेला आहे तिथनं. आणि रस्त्याची सोय म्हणा, ऊस आमचा वेळेत जातो, त्याच्यामुळं आम्ही सचिन मालकालाच निवडलेलो आहे आणि कायम त्यांनी जे म्हणेल तेच ऐकणार आहे असं आहे. इथून मतदान कसं होईल मिरीतून? मिरीतून मतदान 101% सगळे स्वच्छ मनाने चांगलं करणार आहेत. जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव हे भाजप पक्षाकडून कुरुल झेडपीसाठी उभा राहिलेले आहेत. मिरी गावातून मतदान कसं होईल काय सांगता येईल? मिरी गावातून मतदान जास्तीत जास्तच होणार आहे. पण ह्याच्यापूर्वी आता एक त्यांनी ह्याला उभारलेत मतदानाला, पण ह्याच्या अगोदर त्यांनी गाव स्वतःचं समजून सगळं कार्य केलं ह्या भागात. ही त्यांचं ह्या नेत्याच्या बी अगोदर त्यांनी चांगलं नेत्यापेक्षा बी काम केलंय. त्यामुळे त्याला कोणतंही पद नसताना काम केलं. कोणतंही पद नसताना त्यांनी जनतेचं काम केलंय ह्या भागातील. मग का त्यांना मतदान देऊ नये? आणि जास्तीत जास्त प्रत्येकजण हेच विचार करणार की ह्या भागाला कुणी आतापर्यंत कुठल्या पुढाऱ्याने विचार केला नाही, मतदानाचा फायदा घेतला. पण यांनी मतदानाचा फायदा न घेता सतत 8 ते 10 वर्ष झालं सतत जनतेचंच काम करते. कारण गेल्या कारखाना सोडून जनतेची इतर सगळी कामं त्यांनी करते ती. मग त्यांना का मतदान देऊ नये जनतेने? मग पक्षापेक्षा त्यांचं कर्तव्य श्रेष्ठ आहे. मग कर्तव्य बघून त्यांनी द्यायचं, उद्या त्यांनी काय बी करतील, पण आम्ही त्यांना मतदान करणार. सचिन जाधवला पक्ष सोडून मतदान होणार व्यक्ती बघून. व्यक्ती बघून त्यांनी आतापर्यंत कुठल्याही पक्षाचा किंवा नेत्याचा न विचार करता काम केले ह्या भागाचा. मग त्यामुळे त्यांना देणं साहजिक आहे आणि दिलंच पाहिजे. ही जनतेचं कर्तव्य आहे. अशी माणसं मिळत नाही. ती चांगलं मतदान होईल का? चांगलं मतदान होणार. कशी परिस्थिती राहील? जकराय शुगरचे चेअरमन झेडपीसाठी कुरुलमधून या पक्षाकडून उभा राहिलेले आहेत. आपण मिरीमध्ये काय सांगाल तुम्ही आता? अनुकूल आहे वातावरण सगळं मालकाला. आणि मालकानं आमच्या गावामध्ये ॲम्ब्युलन्स सुद्धा कारखान्याचे कुणी फोन केला तर अर्ध्या रातचं बी येते आणि पेशंट घेऊन जाऊन दवाखान्यात सोडून माघारी येते गाडी. आणि त्या पेशंटचं वारंवार त्याने विचार करतात. सहकार्य चांगलं आहे आपल्याला, म्हणून त्यांना मतदान करणार आमचं गाव. चांगलं मतदान होईल का इथून? 101% होणार. कारण कमळ चिन्ह लोक स्वीकारतील का या भागातले? कमळच ह्या लोकेशनला पाहिजे. पहिल्यापासूनच ह्या गावच कमळाचं आमचं पहिलं. मी येताना बघितले रस्ते वगैरे खूप खराब आहेत. मग काय आहे परिस्थिती आता? काय सत्ताच नव्हती, माणूसच नव्हता. सत्ता आता आमची येणार आहे. आता इथून आमचा विकास होणार आहे. कारखान्या माध्यमातून आमचं 100% झाला आहे बी. आता सत्तेतनं पक्षातनं आणि शासनातनं होईल ना, निधी येणार त्याने झाल्यावर. सचिन जाधव या भागाचा विकास करतील का? 101%. काय अपेक्षा आहेत तुम्हाला त्यांच्याकडनं? आणि भरपूर अपेक्षा आहेत आपल्याला. रस्ता आहेत, लाईट आहे, पाणी आहे. सगळ्या आमच्या गावातल्या मुलांना शिकलेल्याला रोजगार मिळावा ही अपेक्षा आहे. आणि MIDC वगैरे काही तर काढावं अपेक्षा आहे आमची. मतदान चांगलं होईल? 101% होणार साहेब. शुगरचे चेअरमन सचिन जाधव कुरुल झेडपीमधून उभा राहतात भाजप पक्षाकडून कमळ या चिन्हावरती. मिरीमध्ये त्यांना मतदान कसं होईल? 100% होईल मिरीतून. सचिन जाधव आहे ना, मिरीत त्यांनी बंधाऱ्यासाठी काम केले. आमच्या ऑक्सिजन मिरीतील 1-2-3 जणांना ऑक्सिजन पुरवलं आहे. आणि अडचणी म्हणजे कोरोना काळात आम्हाला मिरी गावाला 10-15 जणांना नाही पैसे उचल दिलेले आहे ऊस असल्यामुळं. अजून रस्त्यासाठी अजून 33 KB आमच्यात मिरीत राजन पाटील म्हणा आणि सचिन जाधव यांनी मिळून आणलं. अजून 210 KBचा
सबस्टेशन कारखान्यावर आणलं आहे त्यांनी. अजून रस्त्यासाठी म्हणा प्रत्येक घरात आहे नाही ते कामगार मिरीतील सगळी कारखान्यावर आहे ते अजून बरेच कामं केली ती मिरीतनं. पण मिरीतनं चांगलं मतदान होईल. मिरीतनं जाधव साहेबाला नाही म्हणलं तर 100पैकी 100 मिरीतून मिळेल. चांगलं मतदान 100%. अकरा शुगरचे चेअरमन कुरुल जिल्हा परिषदमधून भाजप पक्षाकडून निवडणुकीला उभे राहिले आहेत. मिरीमधून त्यांना मतदान कसं होईल काय सांगता येईल तुम्हाला? 100% मतदान होणार आहे त्यांना.